नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. मी ते कल्चर तयार करून घेतलं तुमचं ते हा हा कशाचं? ते जीवाणू कल्चर. हा हाताचा. हा खताचा मध्ये जीवाणू बॅक्टेरिया तयार करून घेतलोय. हा हा त्यामध्ये सुडोमोनास वाढणार नाहीत काय? फक्त ट्रायकोडर्मा आणि एनपीके जीवाणू तेवढंच वाढतात काय? त्याच्यामध्ये जीवाणू वाढवायचे आहेत आपल्याला. हा हा जीवाणू महत्वाचे असते. जसं बाकीचे म्हणजे जसं की आपण गांडूळ खत करतो तयार. हा हा गांडूळ खतामध्ये गांडूळ भरपूर वाढते, पण गांडूळ आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन चालत नाही. जसं की आपण एखादं रासायनिक खत फेकून दिलं तर गांडूळ नष्ट होतात ना. हा बरोबर. पण त्याच तुलनेत जीवाणू नष्ट होत नाहीत. हम्म, हा आणि हा अनुभव आपण जवळपास 10 ते 15 वर्ष झाले या प्रकारे आपण शेणखत शेतकऱ्यांना सांगतो. हम्म, हम्म, जसं की हम्म, तुमच्याकडे मिरची आहे, हळद आहे, हम्म, किंवा टमाटर आहे, हम्म, आपला अद्रक आहे, हम्म, केळी आहे. अशा पिकासाठी आपण जे काही 10 आणि 20 ट्रॅक्टर शेणखत टाकतो की नाही, हम्म, त्याच्यासाठी फक्त तुम्ही हे 2 ट्रॉली शेणखत टाका. ज्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो, सावली खाली आणून ढीग मारतो, जेणेकरून त्यावर ऊन नको जायला समजा. आणि जे गड्ड्यामध्ये शेणखत असते की नाही, हम्म, त्याच्यामध्ये बघा तुम्ही वरच्या 5 ते 6 इंचामध्ये एकदम बारीक खत राहते. आणि जसं जसं आपण गड्डा खोदत जाईल शेणखताचा तसं तसं ते गरम हीट राहते मधात. बरोबर आणि आहे. आपण मधात उभं पण राहू शकत नाही, एवढी त्यामध्ये उष्णता राहते. म्हणजे तेवढ्या उष्णतेत जीवाणू जिवंत राहू शकतात का? नाही 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 नाही. हा हा त्याच्यासाठी मग प्रक्रिया कशी असते, सुरुवातीला गड्ड्यातून बाहेर आणून दाट सावलीच्या झाडाखाली टाकायचं किंवा नेट टाकायची वरतून. हम्म, त्यानंतर त्याच्यात 5 ते 6 दिवस पाणी मारायचं, त्याला संपूर्ण थंड करायचं. हम्म, थंड केल्यानंतर त्यावर मग हे जैविक खताची प्रक्रिया. त्यामध्ये मग पीएचबी 4 किलो, ॲझोटोबॅक्टर 4 किलो एका ट्रॉलीसाठी, हम्म, ट्रायकोडर्मा 4 किलो आणि रायझोबियम 4 किलो हे प्रति एका ट्रॉलीसाठी 200 लिटर पाण्यामध्ये टाकून त्यावर पाणी मारायचं. आणि कंटिन्यू तुम्ही 2-2.5 महिने त्याच्यावर पाणी मारत राहील समजा. म्हणजे कंटिन्यू प्रत्येक दिवस नाही मारायचं, 1 दिवसाला 2 दिवसाला समजा. म्हणजे त्याचं वातावरण बघून. हा वातावरण बघून. आणि हा. ते बघा एवढं म्हणजे 2-2.5 महिन्यात एवढं बारीक होते ते. म्हणजे शेणखत कसं आहे, शेणखत नसून ते जीवाणूचं खाद्य आहे समजा. हा बरोबर जे आहे. काय आपण शेणखत लई टाकतो की नाही, त्याच्यामुळे काय होते, बुरशी लई वाढते आपल्या शेतामध्ये. हा बरोबर आहे. जसं ते की अर्धवट कुजलेलं असतंय. जसं की हरभऱ्यासारखे पिकं आहेत. हरभऱ्यामध्ये काय होते सुरुवातीला, मर रोग लागतो ते. मर रोग लय लागते. शेतकरी काय करतात, हरभऱ्यामध्ये सुरुवातीला काय करतात की सोयाबीन निघल्या सोयाबीन आपण हार्वेस्टरनं काढतो, पूर्ण शेतामध्ये आपलं कुटार पसरून जाते. हम्म, आता सोयाबीन पहा, ज्या ठिकाणी सोयाबीनचा आपण ढीग करतो हम्म, आणि सोयाबीनचं कुटार ज्या साईडला पडते, त्या साईडला ज्या ठिकाणी कुटार पडते ना, त्या ठिकाणी शेतकरी ते कुटार फुकून देतो आपण. आणि नंतर पहा त्याच्यात हरभरा जिथं कुटार जेवढं आपण पेरले, जेवढं आपलं कुटार होतं की ना ज्या ठिकाणी, हम्म, तिथं हरभऱ्यामध्ये एवढी काय मर लागते, म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव त्याचा लय वाढते. हम्म, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये बुरशी कमी करण्यासाठी हा प्रयोग सर्वात चांगला आहे. जसं की आपल्याला हरभरा घ्यायचा आहे, हरभऱ्यासाठी हे प्रयोग चांगला आहे. एकच ट्रॉली टाकायचं काम आहे तुम्हाला. आणि यासोबत आपण रासायनिकाचं कॉम्बिनेशन करू शकतो. आणि याच्यामुळे उत्पादन हे आपलं 3 ते 4 पट वाढते. हे एक महत्वाचं कारण आहे शेणखत प्रक्रिया. पण आजकाल शेतकरी मग म्हणतात ना, आम्हाला शेणखतच भेटत नाही. तर मग आपल्याला शेणखत जास्त नाही लागत ना, 15 आणि 20 ट्रॅक्टर लागत नाही. बरोबर आहे की एक ट्रॉली आराम घराचं निघते. आणि दरवर्षी टाकायचं काम नाही. जसं की कपाशी सारखे पिकं, आता समजा कपाशीला दरवर्षी टाकलं तरी काय हरकत नाही, कारण कपाशीचं पीक जमिनीतून अन्नद्रव्य अधिक घेते. ज्वारीचं आहे समजा, ज्वारी झालं किंवा मग मक्का झालं. आणि कांदा. आणि हे जे हळद झालं किंवा मग मिरची झालं किंवा हे जे पिकं असते की नाही, गहू झालं, हे पिकं जमिनीतला समजा हे देते, समजा बिवड देते चांगलं. याच्यावर नाही जरी टाकलं तरी काय हरकत नाही शेणखत. नाही, प्रत्येक पिकाला टाकला तर काय झालं, एक ट्रॉली म्हणजे काय डम्पिंग राहिली कुठं बी भेटू शकतो. तुम्ही मागच्या वेळी केलता वाटणे प्रयोग हा आपल्या पद्धतीने? प्रयोग केलतो सर. त्याचा रिपोर्ट पण चांगला आला सोडा. पण मला काय म्हणायचं आहे, फक्त एनपीके आणि ट्रायकोडर्मा एवढंच वाढतंय का? सुडोमोनास आणि बॅक्टेरिया वगैरे दुसरं ते आहे ते पण वाढतंय? नाही, हे एवढंच आहे याच्यामध्ये. हा म्हणजे मला तेच विचारायचं होतं. म्हणजे बायोमिक्स म्हणून मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथनं मागून घेतलं होतं ते. त्यांचं कल्चर 14 जीवाणूचं कल्चर आहे सर ते. नाही, आता नवीन कॉम्बिनेशन मध्ये यायले भरपूर, पण याचा रिझल्ट सर्वात चांगला आहे. जे आपण वेगवेगळे घेतो की नाही. ते वेगवेगळे घेतो ते बरोबर आहे की. मी मॅक्रोमॅक्सचं घेतो बघा, मॅक्रोमॅक्स कंपनीचं. आता कंटेंट काय एकाच देते, आपल्याला काय त्याच्यात आहे का नाही हे काय माहिती नसते. पण ते आपण जसं सांगलं तसं ते हे करतो आपण. पण हे जे वेगवेगळं घेतो की नाही आपण, त्याचा रिझल्ट चांगला आहे. ते आपण केलेलं आहे तसं. बरोबर. तुम्ही कुठल्या कंपनीचं वापरता सर? आम्ही तर विद्यापीठातूनच घेतो ना, अकोला विद्यापीठ ना. त्यांच्याकडनं कंपनीमध्ये नाही येत व्यवस्थित.
हा बरोबर. ताजं ताजं नाही भेटत ना. हा बरोबर, ताजं नाही भेटत. हम्म. ट्रायकोडर्मा आणि एनपीके जीवाणू तुम्ही 4-4 किलो वापरता काय, ते तिन्ही मिक्स? 4-4 किलो, चारही वेगवेगळे घेतो आम्ही. आणि तुम्ही कशाला वापर करायला आता आहे, कोणत्या पिकासाठी? आता टोमॅटोला टाकायचा विचार चालू आहे माझा. ठीक आहे. कारलेला त्याच्यासाठी लय चांगला आहे. कारलेला. आणि मी काय मग करतो, बेड तयार झाल्यानंतर ते भिजवून घेतो बेड, आणि त्यामध्ये मधोमध चीर पाडतो, पाट करतो, त्या पाटामध्ये शेणखत घालून घेऊन मुजवून घेतो. असं का? मग त्याच्यावरती रोपं लावतो. हे जे पिकं आहेत, जसं की मोठे जे पिकं असतात, जसं की आता आपण हिवाळ्यामध्ये घ्यायलो की नाही, हाच प्रयोग जर केळी पिकामध्ये किंवा हाईट जेव्हा 4 आणि 5 फूट होते की नाही, तेव्हा जर जिथं सावली जाते समजा, म्हणजे सावली मिळते समजा बुडाखाली, अशा पिकामध्ये जर ते केलं ना हे प्रयोग, आणि त्याच्यामध्ये फेकून द्यायचं आणि त्याच्यावर डायरेक्ट ते प्रक्रिया करून द्यायचं आणि पाणी टाकत राहायचं. जसं आपण पाणी तर ओल करतोच ना, ते ऑटोमॅटिक जमिनीमध्ये जीवाणू वाढतील, ऑटोमॅटिक प्रक्रिया होईल, दोन्ही तिन्ही कामं एकाच वेळ होते समजा. बरोबर. आणि ते 3 महिन्यापत्र म्हणजे एकदम तुम्ही सांगितल्यासारखं एकदम भुरभुरीत खत होते ते. 3 महिन्यामध्ये व्यवस्थित होते. बरोबर. ते सिंगल सुपर फॉस्फेटच जास्त वापरतो मी सर, ते रासायनिक खतामध्ये. सुपर ते सडवते ना. आणि ते जीवाणू बॅक्टेरिया काय करते, ते एकदम आपटेक करून देतात ना. एक 15-20 दिवसात म्हणजे ते त्याचा प्रक्रिया चालू होते सर. टरबूजला पण हे प्रयोग चालतंय म्हणता? हो चालतं. ते कसं वापरता तुम्ही, यूज करता? ते मल्चिंग मध्ये टाकून सुरुवातीला बेडवरती टाकून घेता? बेडवर. ओल असतंय काय? ओल ड्रीप असते ना खालून. म्हणजे ते कुठल्या पोझिशन मध्ये, मल्चिंग करण्या अगोदर काय मल्चिंग केल्यावर टाकून घेता? नाही, सुरुवातीला स्प्रिंकलरचे पाणी द्यायचं मल्चिंगवर. मल्चिंग आतरून घ्यायची, म्हणजे मल्चिंग आतरण्याच्या पहिले फेकून द्यायचं, नंतर मग ते ड्रीपने 1-2 दिवस पाणी चालू द्यायचं, त्याच्यानंतर लागवड करायची. मग मल्चिंग करून लागवड करून घेता? बी घालता काय रोप करता काय? ते मर रोग वगैरे येत नाही म्हणता? नाही, मर रोग काही झाड मरणार नाही. ते विल्ट म्हणतात बघा त्याला. मग त्याचं काम काय म्हणता, ट्रायकोडर्मा केल्यामुळं ते मल्टिप्लाय झाल्यामुळं होते म्हणता? जमिनीमध्ये बुरशी राहत नाही त्या. बरोबर.